कारण की आपण तिथे एंड दाखवला, शेवट दाखवला होता त्या चित्रपटात ऑलरेडी. तर मग धर्मवीर 2 आणि त्याच्यानंतरचा पुढील प्रवास असा कंटिन्यू करताना नेमकी काय कसरत करावी लागली किंवा तो विचार होता? हो, पहिल्या भागातच तसं आपण स्पष्ट केलं होतं की या चित्रपटाचा दुसरा भाग येऊ शकतो म्हणून, आणि त्या पद्धतीने त्या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला आहे. हा प्रवास मांडताना दुसऱ्या भागात म्हणूनच काय झालं, या दोन्ही अभिनेत्यांचा अभिनय अजून सफाईदार झाला. आता प्रसाद ओक हा मागचे अनेक वर्ष रंगभूमीवर काम करतोय, टेलिव्हिजनवर आणि चित्रपट सृष्टीत. आम्ही जरी एका वयाचे असलो तरी अभिनयात या क्षेत्रात आम्हाला तो खूपच सिनियर आहे. आणि त्यांनी मागच्या वेळीच इतका सुंदर अभिनय केला की या महाराष्ट्रातलं एकही अवॉर्ड सेरेमनी अशी नाही जिथं त्याला अभिनयाचं पहिलं प्राइज आहे. फिल्मफेअर पासून सगळेच. त्यामुळं ते प्रसादचं आणि त्याच्या इतक्या वर्षांच्या अभ्यासाचं यश आहे. यावेळी तो त्याला तसं नवं होतं दातेला. आता आम्ही तरी चहूबाजूनी चहूअंगाने अभ्यास करणारी माणसं असल्यामुळे राजकारण समाजकारण कळेल की त्याच्यात तो 100 पैकी 100 मार्कांनी पास झालाय. चहा पटकन मागितला पण आम्ही 10:30 पावणे 11 निघालोय पुण्याहून आणि जवळपास 7 तास प्रवास करतोय. आणि आम्ही थांबलो नाही, गाडीत उतरलोय ना आता. त्यामुळे चहा दिसला तर मला अभिनयाचे अवॉर्ड दिसल्याचं वाटत नाही. बोलतो मला एका परीने मी स्वतःला आणि दाते सुद्धा हे मान्य केलं की आम्ही फार भाग्यवान अभिनेते होत. कारण बायोपिक परत करण्याची संधी सहसा कोणाला मिळत नाही, जी आम्हाला मिळाली ऍज अन ऍक्टर. मला दातेला त्याच व्यक्तिरेखा एकदा पडद्यावरती उभ्या केलेल्या आहेत, तीच व्यक्तिरेखा पुन्हा भाग 2च्या निमित्ताने उभी करायची. ही गंमत होती खूप. आणि मग काय असतं की आपल्याला आपण 10वीची बोर्डाची परीक्षा देतो, आपल्याला बरे मार्क्स मिळतात, पण बोर्डच समजून असं म्हणतं की आम्हाला परत एकदा परीक्षा घ्यायची, तर मग आपण डबल अभ्यास करून जातो. तसं काहीसं या बाबतीत झालं की मी स्वतः प्रवीणनी आम्ही बसून 10-15 वेळा भाग 1 बघितला. पण त्यात आम्हाला कळलेल्या काही त्रुटी आहेत का, काही उणीव आहेत का, कुठे आम्ही कमी पडलोय, कुठे त्या बेरिंग बद्दल काय पुढे ओव्हर झालंय का, कुठे कमी झालंय का, या सगळ्याचा एक धांडोळा घेतला परत. आणि मग परत नव्याने कॅरेक्टरायझेशन केलं. मागच्या भागाला नाशिककरांचं प्रेम कारण की जसं आता प्रसाद म्हणाला की मागच्या वेळेपेक्षा त्यावेळेस जास्त अभ्यास करावा लागला, तर नेमकी तू त्या किती न्याय देऊ शकला तुझ्या भूमिकेत? माझ्या भूमिकेविषयी तुम्हीच जास्त सांगितलंय लोकांना, तुम्ही काही सांगण्यापेक्षा. पण मला असं वाटतं की प्रवीण सरांनी ज्या पद्धतीने सिनेमा लिहिलाय आणि दिग्दर्शित केलाय त्याच्यात आणि इतकं मोठं तयार झालेलं आहे. मुळातच शिंदे साहेब, आम्ही गमतीत म्हणतो भाग 1च्या वेळेला सिनेमात प्रश्न होता एकनाथ कुठे. आता एकनाथ कुठे नाहीये सांगा, एवढा त्यांचा तो व्याप वाढलाय कामाचा, प्रतिमेचा, सगळ्याचा. तर अर्थात खूप अवघड आहे ते पेळणं, पण ते सर असल्यामुळे ते लिहिलं झालं सुद्धा थ्रू शूटिंगच्या दरम्यान. पण